असा दापोली तालुक्यातील सर्व साक्षात असणारा ध्रुवी साईशा पारंबीचा संघाच्या दुसऱ्या बाजूला आज या ठिकाणी मुंबईहून तालुक्यात दाखल झालेले खेळाडू आहेत. या ठिकाणी निर्जा स्पोर्ट्स आंतरराष्ट्रीय प्रारंभ होतोय आणि आक्रमक खेळ आणि एक चांगल्या दर्जाचा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहे. सुरुवात मात्र चांगली झाली आणि साईशी पण पुन्हा एकदा या फायनलच्या फेरीचा पहिल्या सत्राचा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा उत्कर्ष यांच्याकडे पण झाला आहे, परंतु सुरुवात दोन्ही संघांसाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या स्ट्राईक लेवलवर थोडीशी कमाई केली आहे, त्यामुळे दोन्ही संघातील स्ट्राईक खेळाडू या ठिकाणी मात्र टच मध्ये पाहायला मिळत आहे, इन्फॉर्म पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ठिकाणी सगळे खेळाडू पाहायला मिळतोय. पूर्वे गावात निवास करणारा खेळाडू आपण मात्र पाळंदी आपलं नेतृत्व करतोय. इस्रायली खेळ केली दुसऱ्या बाजूला केशी गावाला गुलाम करणारा खेळाडू मिस्टर कन्सिस्टंट रोहन या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिल्याच चेंडूमध्ये थोडासा आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, थोडासा मिसबॅलन्स झाला. मला वाटत तर सेलफोन दुसरा पाहायला मिळतोय. गुणा शिकवण येते मात्र मैदानाच्या आतमध्ये एक साधा सोपा गुण एकवटलाय, तो मात्र पाळंदे संघाच्या हातात. नंतर मात्र पुन्हा एकदा सही राखला. शांत संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आपली चढाई गाडी केली आणि त्यानंतर मात्र थोडासा शांत संयमी खेळ निकालानंतर मागे जाण्याचा प्रयत्न आपल्याकडे सुरक्षितरित्या वळवण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पुन्हा एकदा एक साधा सोपा गोल पुन्हा एकदा एका वेळेला सेट आउट झाला मैदानाच्या आतमध्ये, मात्र आजही संघाचा थोडीशी खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी महत्त्वपूर्ण चढाई सुरू ओजस या ठिकाणी पाहायला मिळेल. वाइल्ड राउंड तीन गोडी इको घेऊन पण त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू सर्वोत्कृष्ट पकडपटू सन्मान पटकावेल त्याच्यासाठी केतकीवाडी आणि केतकी बीच रिसॉर्ट्स सर्व श्री मिलिंद निजुसुर यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट पकडपटू जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी केतकीवाडी आणि केतकी बीच रिसॉर्ट्सचे सर्व मिलिंद निजुसुर यांच्याकडून फक्त 1100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे. या मॅच मध्ये प्रत्येक बोनस गुणासाठी आपण या ठिकाणी कॅश प्राइज देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आशिष राठोड यांच्या स्मरणार्थ विनोद सुर्वे यांच्या माध्यमातून प्रत्येक बोनस गुणासाठी 50 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या मॅच मध्ये किती बोनस गुण मिळवले 50 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. खेळाडू सेलफोन झाला पण दुसऱ्या बाजूला पाळंदे संघासाठी थर्ड रेट तिसरी सरी इकडे पाहायला मिळते. सय्यद आकडे इकडे सज्ज होते आक्रमणासाठी. खेळाडू चतुर या ठिकाणी गुणाशी कमाई करतोय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गुण एक कोटला जातो. रात मारल बघ हा बंट्या
यावेळेस मात्र संभवतः रोहन आठवडे मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली पुन्हा एकदा अंतर्गत सगळ्यात होते. हे बॅटर मात्र चढाईपटूवरती अवलंबून असणार आहे. दोन्ही संघाच्या डिफेन्स ताकदीचा आहे. ज्या संघाचा चढाईपटू सातत्याने अग्रेसर राहिला हा सामना सातत्याने संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. चौथ्या स्कोरकार्डकडे 5 या गुणसंख्येवरती पाळंदीचा संघ 4 या गुणसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतो. तो मात्र आंतरराष्ट्रीय संघ आहे. आज कुठल्या गावामध्ये प्रथम क्रमांकाचं 44 स्पर्धेचं आकर्षक चषक जाईल हे देखील तितकाच महत्वपूर्ण असेल. ओमसाई मित्रमंडळ आंतरले पेट पकडले ती स्पर्धा आज या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. गेली महिनाभर चाललेलं सर्व आयोजन नियोजन आमच्या सर्व सदस्यांची मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे लकी ड्रॉ या स्पर्धेच्या तिसरी फेरी ही मात्र या चालू सामन्याच्या मध्यंतराला आपण विजेता डिक्लेअर करणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ज्यांना मला अजून देखील या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं आपण लगेच जाऊन 20 रुपयाचा कुपन पाहायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. महत्वपूर्ण सामना महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ सादर करतायत. एका बाजूला आंतरराष्ट्रीय संघाला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सातत्याने दमदार प्रदर्शन करत अनेक साऱ्या संघांवरती मात करत या ठिकाणी अंतिम फेरी खेळत होते. दुसऱ्या बाजूला बापली तालुक्यातील खूप सारी स्टारकास्ट असलेला या ठिकाणी पाळंदीचा संघ पाहायला मिळतो. एक सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तो मात्र पाळंदी संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र तिसरी सराई या थोडी सरी पाचारण केलं होते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सय्यद गावकरकर या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती गुणाची कमाई करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे कारण महत्वपूर्ण सरी या ठिकाणी पाहायला मिळते. वेगावरती वाढवण्याचा प्रयत्न आहे. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल करेल. या ठिकाणी सय्यद खेळाडू मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय. त्या ठिकाणी गुणाची कमाई करणं अनिवार्य होतं चढाईपटूसाठी. परंतु गुणाची कमाई न करता ठिकाणी आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाची कमाई त्या ठिकाणी पाळंदी संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळाली. नंतर मात्र पुन्हा एकदा सय्यद खेळाडू चढाई मार्गावरती पाहायला मिळतोय. मागच्या चढाईमध्ये अनसक्सेसफुल ठरला. त्याकडे पुन्हा एकदा पाचारण केलं जातं पण यावेळेस मात्र थोडासा संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सय्यद या खेळाडूचा माघारी पडते. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 6 व्हॅल्यू ट्रेड केली आहे. माघारी परतलाय. थर्ड ट्रेड वरती खेळण्याचा प्रयत्न असून देखील दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. 5 या गुणसंख्येवरती आंजर्लेचा संघ तर 8 या गुणसंख्येवरती पाळंदीचा संघ देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सय्यद या ठिकाणी व्हॅल्यू ट्रेड करून माघारी परतलाय. पुन्हा एकदा दोन्ही संघ थर्ड ट्रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या सराईसाठी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सय्यद गावकरकर या खेळाडूच्या माध्यमातून पाळंदी संघासाठी या ठिकाणी किल्ला लढवण्याचा प्रयत्न करेल. 4 खेळाडूचा डिफेन्स आहे. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरून उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करतात. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सय्यद खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली जाईल. या सक्सेसफुल कामगिरीच्या जोरावरती अजून एका गुणाची कमाई पाळंदी संघासाठी. उलटी लात वळवी ओझे इतरा मध्ये मध्ये नाही बरोबर उभा राहा. थोड्याशा अडचणीमध्ये आंतरलेचा संघ यावेळेस मात्र चूक झाली. मैदानाच्या आतमध्ये किती गुणाची कमाई आहे. मल्टी पॉइंट रेल पाहायला मिळतोय. तब्बल 2 गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि आपल्या संघासाठी सक्सेसफुल कामगिरी करत महत्वपूर्ण 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये रिवार्ड मिळाला. एक चांगली कामगिरी संयमाने केली नाही
परंतु अगदी प्रेझेन्स ऑफ पॉइंट या ठिकाणी अगदी चांगल्या रीतीने पाहायला मिळाला आणि मल्टी पॉइंट रेट करत पुन्हा एकदा अंतरले संघाला या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करून दिली आहे. संयमाने चाललेला सामना आपण दुसऱ्या सत्रासाठी तितकाच हाय व्होल्टेज असणार आहे, यात मात्र कुठलीही शंका नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन खेळाडू आक्रमण करेल. जर्सी क्रमांक 66 या ठिकाणी पाहायला मिळतोय. पायामध्ये डायव्ह करण्याचा प्रयत्न पिंट्या खेळाडूचा त्या ठिकाणी खरा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि एक साधा सोपा गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय पुन्हा एकदा अंजली संघाच्या खात्यामध्ये. पाहायला मिळतोय पिंट्याच्या माध्यमातून आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी डिफेन्स मार्गाची भूमिका बजावण्याची, परंतु एक साधा सोपा गुण रोहन देखील कमावला. आपण पाहतोय पाचनंतर केलं गेलंय तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा रॅली पॉइंट करून मागे फिरतलाय. पुन्हा एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अंजली संघासाठी त्यांचा महत्वपूर्ण खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या पिच मारवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या हातावरती ट्रॅव्हल करतोय. यावेळेस मात्र गुणाची कमाई होती. सक्सेसफुल कामगिरी अंजली संघासाठी केली जाते. या ठिकाणी मात्र थर्ड आहे. तिसऱ्या खेळाडूचे आपल्याला आता पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स आणि मैदानाच्या आतमध्ये उद्देश राखला जाईल. गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते अंजली संघाच्या खात्यामध्ये आणि एका क्षणाला असं वाटलं होतं की दुसऱ्या बाजूला अंजलीचा संघ ऑल आउट घेईल, पण या ठिकाणी मात्र सिच्युएशन अगदी अपोजिट या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाळंदेचा संघ आहे, जो ऑल आउट देण्याची शक्यता पाळंदे संघाला प्रतिस्पर्धी अंजली संघावरती केली होती, परंतु ऑल आउट या ठिकाणी मात्र अपोजिट दिशेने गेला आणि पाळंदेचा संघ या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती एका विकेटला लढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बंटी पाटील यांच्या माध्यमातून केला असेल. सक्सेसफुल कामगिरी केली तर मात्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या साथीदार रिवाइव मिळेल. अन्यथा अंजलीचा संघ या ठिकाणी थोडासा या ठिकाणी प्रयत्न करेल की कशा रीतीने प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केलं जाईल. सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई अंजली संघाच्या खात्यामध्ये 1+3 पॉइंट्स त्या ठिकाणी जोडले जातील. एक चूक कुठेतरी थोडीशी मागात पडली आहे, मात्र पाळंदे संघाला स्कोरकडे जाऊन 9 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ तर 14 या गुणसंख्येवरती या ठिकाणी अंजलीचा संघाचा उपस्थितीला पाहायला मिळतो. मोमेंटम सध्या स्थितीमध्ये निर्जा स्पोर्ट्स अंजली संघाकडे. आणि त्यानंतर मात्र थोडासा शांत सेवे खेळ पुन्हा एकदा रोहन या खेळाडूचा पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा संयम या खेळाडू पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, टू टच करण्याचा प्रयत्न केला जातोय संयमच्या माध्यमातून. या ठिकाणी माघारी परतलाय. एक व्हॅली ट्रेड त्या ठिकाणी पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 10 या खेळाडूला पाहतोय. सातत्याने सक्सेसफुल ठरल्याचं नाही मार्ग त्या खेळाडू. यावेळेस मात्र पिंट्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रयत्न फसले आणि साधा सोपा गुण त्या ठिकाणी पुन्हा एकदा जोडला जातोय, तो मात्र अंजली संघाच्या खात्यामध्ये. आक्रमणासाठी पुन्हा एकदा वर्चस्व तरी थोडासा आक्रमक सादर करण्याची आवश्यकता आहे, कारण आघाडी आडत चालली पाहायला मिळते त्या ठिकाणी अंजली संघाकडे. पुन्हा एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये अंजली संघाच्या माध्यमातून केला जातोय आणि एक चांगली कामगिरी म्हणजे चांगली कामगिरीच्या जोरावरती गुण सातत्याने या ठिकाणी अंजली संघाकडे एकवटले जात आहेत.
अंतिम फेरीचा थरार आहे आणि अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये वर्चस्व सध्या तरी मिर्झा स्पोर्ट्स आंतरवेल संघाचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी प्रथमचा इशारा येतोय.